आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. धन्य आहेस तू नली. हा वेद समोर आला ना की तुझी बोलतीच बंद होते. तो अचानक आला ना. अगं पण आला ना. हीच बोलण्याची संधी होती त्या कोल्हापूरच्या स्थळाबद्दल. मिताली, पण मी दुसऱ्या मुलाचा विचार करतच नाहीये. माझी आई आणि आत्या माझ्यासाठी दुसरं स्थळ बघतायत. ऐका वेदनाचे, करा वेमनाचे. मला असं वाटतं की तू वेदच्या लग्नासाठी विचार करावा, नाहीतर मी घरच्यांशी बोलून घेतो. हो सरपंच, थांबा थांबा, अजून तुम्हाला दाढी मिशा यायच्या बाकी आहेत. हे बघ, मान्य आहे की तू आईशी ह्या विषयावरती नाही बोलू शकत. अगं पण ऋषीला तर सांगू शकतेस ना. मिताली, पण माझं अजून काही ठरलंच नाहीये ग. काय? वेदने मला प्रपोज केलंय ना, त्याबद्दल मी अजून नीट विचार केलाच नाहीये. देवा, कधी थांबणार आहे ग तुझं हे विचारचक्र? हे बघ, अतिविचारानं माणूस कधी कधी अविचारी निर्णय घेतो. मला असं वाटतं की तू वेद बद्दल घरी सांगून मोकळी हो, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको. मी बोलले तरी प्रॉब्लेम, नाही बोलले तरी प्रॉब्लेम. बघते काय करायचं ते. घ्या, पाणी घ्या. दुरून आलायत, काही चहा कॉफी? नाही, नको. खरं तर फोन करूनच येणार होतो आम्ही, पण फोन रिसीव्ह नाही करू शकले मी तुमचा. पाहुणे होते काल घरी. असं होय. मला वाटलं आमच्याकडून काही चूक झाली की काय, म्हणून तुम्ही सुषमाचा फोन घेत नव्हता. कसं आहे ना सुषमाताई, दूरचं का होईना पण आपल्यात नातं आहे ना, आणि मनाचा मोठेपणा म्हणून तुम्हाला चहा कॉफी तरी विचारला. तो भाग वेगळा, पण तुमचा फोन घेतला नाही याला काहीतरी कारण आहे. अनघा नावाची बाई आम्हाला भेटून गेली. तिने आम्हाला असं सांगितलं की नलिनी आणि कोणीतरी वेद खोत यांचं प्रेम प्रकरण चालू आहे म्हणून. अहो, आम्हाला तर धक्काच बसला. जी मुलगी आमच्या मुलाला सांगून येते तिचं प्रेम प्रकरण सुरू आहे. असं नाहीये साहेब, हे खोटं आहे. नलीचे वेद बरोबर काही संबंध नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास, ती वेळ निघून गेलेली आहे. तुम्ही असंच म्हणणार हो की आमच्या मुलीचं असं काही नाहीये म्हणून. पण प्रश्न असा आहे ना की त्या अनघा नावाची बाई येऊन आम्हाला सावध का करेल? त्यात काहीतरी तथ्य असणारच ना. अहो, खरंच तसं काही नाहीये. पण काही लोक असतात ना, त्यांना चांगलं झालेलं बघवत नाही. खरं तर ही अनघा कोण हेच आम्हाला माहिती नाहीये. हो, मी हात जोडून विनंती करते, या अशा गोष्टींवरती अजिबात विश्वास ठेवू नका. हवं तर तुम्ही विचारपूस करून घ्या ना, खात्री करून घ्या. अहो, आम्ही काय विचारपूस करायची? आम्हाला काय गरज त्याची? अहो, आमच्या मुलाला काय कमी स्थळ येतात का? खात्री तर तुम्ही करून घ्या. तुमच्या मुलीचं बाहेर कुठं काही चालू नाहीये ना याची. खरं तर तुम्ही तुमच्या मुलीला आधीच विश्वासात घेऊन विचारायला हवं होतं की तिचं काही बाहेर आहे का, आणि मग आमच्याकडे यायला हवं होतं. देसाई भाऊजी, नली तशी मुलगी नाहीये. हे बघा, आमचा निर्णय झालेला आहे. तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणार नाही. अहो, तुमच्या मुलीचं प्रेम प्रकरण सुरू असताना तुमची मुलगी तुम्ही आमच्या घरात बांधता. हो, तुम्ही आमची फसवणूक केलीत, विश्वासघात केलात. मी
हात जोडते, प्लीज तुम्ही असं काही करू नका. हवं तर आपण त्याचा काही फायदा होणार नाही. अशा मुलीचा आम्ही सून म्हणून विचार सुद्धा करू शकत नाही. हे बघा, आमचा स्पष्ट नकार आहे. तुम्ही येऊ शकता. सायली, एवढा राग? असं खाऊ की गिळू नजरेने बघून प्रश्न सुटणार नाहीये. नालायक बाई आहेस तू. शिक्षिका आहेस ना ग? नवी पिढी घडवण्याचं आव्हान आणतेस आणि इतक्या नीच पातळीवर उतरतेस. कोण बोलतंय बघा, साक्षात रणजित खोत. तुम्ही काय आदर्शाचे हिमालय उभे केलेत? गरज नाही मला आदर्श फिदर्शाची. अगं मी कसाही असेन, पण तुझ्या इतका निर्लज्जपणा नाही केला मी. माझ्या घरापर्यंत जायची मजल झाली तुझी. माझ्या आईला ब्लॅकमेल करतेस. हिम्मत कशी झाली तुझी माझ्या आईला धमक्या द्यायची? लायकी आहे का तुझी? रणजित खोत, तू माझी लायकी काढतोयस? अरे तुरे करतेस, कुणाशी बोलतेस कळतंय का तुला? अरे तुझ्याबद्दल आदर वाटावा असं काही शिल्लक ठेवलंयस का तू? तू तर लंपट माणूस. तू आधी स्वतःचा चेहरा आरशात जाऊन बघ आणि मग माझी लायकी काढ. मुस्काड फोडी ना. मी अजून स्वतःवर ताबा ठेवलाय हे नशीब समज. हो, ही तर सुरुवात आहे खोत. तुला बाई म्हणजे काय पायपूस न वाटलं का रे? माझ्याशी गोड गोड बोललास, मला फसवलंस, माझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मला भुरळ पाडलीस तू, आणि माझ्याशी संबंध ठेवलेस तेव्हा तुला माझी लायकी खटकली नाही? तुला भुरळ पाडली मी? अगं तुला भुरळ पाडाव्याशी कोण लागून गेली तू एवढी? उलट तूच मला जाळ्यात ओढलंस. रणगण गायलंस तुझ्या एकटेपणाचं. रडलीस, भेकलीस म्हणून मी तुझ्यात अडकलो. वा, मी तुला जाळ्यात ओढलं. आणि मी जेव्हा तुला जाळ्यात ओढत होते तेव्हा तुझी अक्कल काही शेण खायला गेली होती? स्वतः पाठीभर शेण खाल्ले ते बघ आधी. अरे 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 अरे, शिक्षिका आहेस ना? काय ही भाषा तुझी? आणि लक्षात ठेव, पुरुष आहे मी. एक बाई स्वतःहून जवळ येते, तिचा हेतू दाखवते, हे कळल्यावर कुठलाही पुरुष फसणारच. मला वाटलं शिक्षिका आहे बाबा, सुसंस्कृत असेल, चांगली असेल,